अभिनेता म्हटला की त्याला सगळं आलं पाहिजे. मग तू ओझी पण उचल, तू झाडू पण मार, तू मॅनेजमेंट पण बघ. आज गव्हर्नर करताना मला, मी तुला सांगू नाही शकत मला किती फायदा झालाय मी कॉमर्स स्टुडंट असल्याचा. पण शूटिंगच्या वेळेला ही वॉज कम्प्लिटली, आम्ही 39 दिवस शूटिंग केलं. ते 39 दिवस मनोज सर कम्प्लिटली वेगळे होते. म्हणजे आम्हाला नंतर खूप प्रयत्नांती एका व्यक्तीला परवानगी मिळाली जायला. मग आमच्याकडे एक चर्चा झाली की कोणी आत गेलं पाहिजे, म्हणजे वॉल्टमध्ये नाही, RBI मध्ये. पण नाही, आम्ही बाजूलाच बसली होती. म्हणाली हिंमत कशी झाली तू, शशांक सोळंकींची असं बोलत, हिंमत कशी झाली. स्क्रिप्ट की स्टारडम? स्टारडम देणारं स्क्रिप्ट. मोजका क्षण आहे की हा फ्रीज झाला पाहिजे, हा माझ्यासाठी महत्वाचा आहे, तर तो नेमका कोणता आहे? बापरे, असे खूप आहेत. पण हुशार, प्रतिभावंत आणि जाणीव संपन्न असे 3 शब्द जर एकत्र आले तर नेमकं काय घडू शकतं? तर माझ्यासोबत असलेली जी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल हे 100% म्हणता येईल. चिन्मय मांडलेकर, लेखक, दिग्दर्शक, जाणीव संपन्न अभिनेता आणि आता बॉलिवूडमध्ये आयकॉनिक होऊ पाहणारं दिग्दर्शक म्हणून असणारं आणि अभिनेता म्हणून असणारं नाव. एक वेगळ्या अर्थानं विपुल अमृतलाल शाह यांच्याबरोबरचं तुझं असोसिएशन वेगळ्या अर्थाचं आहे आणि ते आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय ॲज अ दिग्दर्शक म्हणून. कशा अर्थानं आणि गव्हर्नर मनोज वाजपेयी, ही सगळं इक्वेशन चिन्मय आयुष्यातला तशा अर्थाने वेगवेगळा टप्पा आहे. मला आधीपश्यपासून इथपर्यंतचा हा प्रवास आठवला. अमित, तुझ्याशी बोलताना आनंद अशासाठी होतो, कारण हेच कारण आहे. कारण तू, म्हणजे आम्ही जेव्हा सगळे सुरुवात करत होतो 2003-04 साली, तेव्हापासनं आपण एकत्र आहोत, भेटतोय, बोलतोय. मला आठवते दुनियादारीच्या पहिल्या मीटिंगला तू होतास. मला आत्ता अचानक आठवलं की आपण, संजय दादा, तू, मी, आपण सगळे तेव्हा भेटलो होतो. प्रवास सुरू तुमचा राहतो. तुम्हाला जसं जमेल तसं पुढचं पाऊल उचलत असता. असंच एक पाऊल माझ्यासाठी इन्स्पेक्टर झेंडे होतं. आणि इन्स्पेक्टर झेंडे माझ्या सुदैवाने आम्हाला अभिनेते म्हणून मनोज सर लाभले त्या फिल्मसाठी. आणि झेंडेचं शूटिंग 15 डिसेंबर 2024ला संपलं. आणि मग माझं असं होतं की आता पोस्ट प्रोडक्शन आणि बाकी सगळं होत राहील. पण मला 25 मार्चला आठवतंय मला, कारण माझ्या मुलीचा वाढदिवस होता त्या दिवशी, मला फोन आला की आशिन शाह म्हणून, जे आमचे को प्रोड्युसर आहेत त्यांचा, की मी आशिन बोलतोय आणि विपुल सरांना तुम्हाला भेटायचं आहे, आम्ही एक फिल्म करतोय. तर मला आधी असं वाटलं की अभिनेता म्हणून बोलवत आहेत आपल्याला. तर मी गेलो भेटायला, तर त्यांनी स्क्रिप्ट ठेवलं. ते म्हणाले तुला आवडेल का दिग्दर्शित करायला. क्या बात. आणि मला प्रश्न असा होता की मी दिग्दर्शक आहे, किंवा माझं दिग्दर्शक म्हणून, सिनेमाचं दिग्दर्शक म्हणून काम बाहेरही आलं नव्हतं तेव्हा. झेंडेचं पोस्ट प्रोडक्शन सुरू होतं. मग मला असं कळलं की ह्या फिल्मशी मनोज सर असोसिएटेड आहेत. आणि आमचा जो काही अनुभव झेंडेचा होता एकत्र काम करण्याचा, त्याच्या बेसिसवर त्यांनी विपुल सरांना माझं नाव रेकमेंड केलं होतं. विपुल सरांचं मोठेपण असं आहे की माझं कुठलंच काम, मी शूट केलेली एक फ्रेमही न बघता, मग त्यांनी मला असंही नाही सांगितलं की जरा मला काही रशेस दाखव, मला बघू दे. बट त्या कॉन्व्हर्सेशनमधनं त्यांनी हा निर्णय घेतला होता की ओके, ही फिल्म तू कर. आणि आज इथपर्यंत आलोय. या सगळ्यात मला कायम तुझं ना पडद्यामागे तितकं सजग असणं फार महत्वाचं वाटतं. मला वाटतं बेचकीचा प्रयोग होता साहित्य संघातला आणि तिथे असणारा एक ऑर्गन असा धूळखात पडलेला होता आणि तो समुद्र होता. तर त्यावेळेला तो बालगंधर्वांचा असणारा ऑर्गन हा तिथे धूळखात पडलाय आणि त्याच्याबद्दल मला आणि आय थिंक सौमित्रला तू फोन केला होतास आणि मला तेवढं आठवतंय मग एफबी साठी त्यावेळेला. पण त्या सगळ्यात मला कौतुक इतकं वाटतंय की एक अभिनेता धूळखात पडलेल्या त्या विंगेतल्या अंधारात जाऊन त्या ऑर्गनवरची धूळ पुसतो, ते हे करतो. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे रे. म्हणजे तशा अर्थाने अदरवाईज विंगेतल्या अंधारात फक्त स्वतःच्या पोटात असणारी फुलपाखरं किंवा धडधडणार हृदय एवढंच अभिनेता बघत असतो. त्या पलीकडे जाऊन तुझी जाणीव संपन्नता आहे. नाही, ते हे आता बाळकडू लहानपणापासून आहे, ज्यांच्या बरोबर, म्हणजे अगदी डहाणूकर कॉलेज जिथनं मी सुरू केलं माझा प्रवास. आमचे जे गुरु विश्वास सोहनी,
हे नेहमीच ह्या लोकांनी कधीच एककल्ली होण्याकडे आम्हाला म्हणजे सगळं आलं पाहिजे. आणि हे आपल्या मराठी प्रायोगिक रंगभूमीचं काय म्हणू आपण त्याला देणंच आहे की अभिनेता म्हटला की त्याला सगळं आलं पाहिजे. मग तू ओझी पण उचल, तू झाडू पण मार, तू मॅनेजमेंट पण बघ, हे आपण करतोच कारण आपल्याकडे साधनांची आणि बरेचदा ह्याची मॅनपॉवरची पण कमी असते. वानवाच असते मग त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यातूनच. पण ते जेव्हा तुम्ही आता जेव्हा एवढी मोठी फिल्म करता तुम्ही, तेव्हा ह्या गोष्टींचा फायदा होतो. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडायचा की मी कॉमर्स का शिकलो. मी कॉमर्सचा स्टुडंट आहे, मी डहाणूकर कॉलेजचा स्टुडंट आहे आणि मी नंतर अभिनेता झालो. डहाणूकरमुळे थिएटर सुरू झालं, एक उत्तम गोष्ट झाली. आज गव्हर्नर करताना मला, मी तुला सांगू नाही शकत मला किती फायदा झालाय मी कॉमर्स स्टुडंट असल्याचा. म्हणजे मी ते बरेचसे चार्ट्स वगैरे दिसतात तुला फिल्ममध्ये, तर ते मी स्वतः बसून ती गणितं करून ना त्याला व्हॅल्यूज काढायचो आम्ही. तर आमच्या डीओपी सरांनी आम्हाला विचारलं होतं, सर आप बहुत पढे लिखे हो क्या, आपको ये सब कैसे आता. म्हटलं कॉमर्स का स्टुडंट हो. मग ते आता विसरलो जाऊ इकॉनॉमिक्स. मग तेव्हाच्या काही मित्रांना फोन करून की अरे त्याचं जरा सांग हे कसं काढतात किंवा हे. पण ते करण्याची किंवा ते करण्याची दृष्टी ही आपल्या मराठी प्रायोगिक रंगभूमी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीमुळे मिळालेली आहे. निश्चित. मला आठवतंय हेमू अधिकारी आणि दिलीप प्रभावळकरांचं एक हे होतं, स्किट होतं दूरदर्शनला. तर त्याच्या मागे एक ना इक्वेशन लिहिलेलं होतं. तर ते हेमू अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळं करून आणि दिलीप भैयांनी त्याच्यासाठी आग्रह होतो. मला तो प्रसंग आठवला की म्हणजे ते नुसतंच काहीतरी गिरवटलंय आणि लिहून ठेवलंय. ट्रेलर मध्ये पण बघितलं असशील तर एक तो मंकी मार्करचा एक प्रसंग आहे. तर त्याच्यात बेसिकली कुठल्या आठवड्याला आपलं फॉरेन एक्सचेंज किती आहे ह्याचा तो एक चार्ट आहे. तर आधी तो एक आर्ट टीमने बनवला होता. म्हटलं नाही नाही ह्या व्हॅल्यूज सगळ्यात चुकलेत आपण. मग आम्ही बसून शूटिंग थांबवून मी एक कागद गणित केली की 91 मध्ये काय होतं, डॉलरचा रेट काय होता काढा. मग जर डॉलरचा रेट एवढा तर मग येनचा किती होत असेल, मग ह्याचा असं ते सगळं बसून एकदा लिहून मग ते, कारण ते सतत दिसत राहतं फिल्ममध्ये. आणि जेव्हा तुम्ही अशी फिल्म करता तेव्हा तुम्ही नाही चुकू शकत. म्हणजे उद्या एखादं जर CA किंवा एखादा इकॉनॉमिस्ट, एखादा बँकर, त्याला बघताना असं नाही वाटलं हे मागे काही लिहिलंय या लोकांनी, याला काही अर्थच नाही, असं नाही वाटतं का. ह्या सगळ्यात मनोज वाजपेयी सारखा तितकाच कसलेला अभिनेता आहे, त्याचा असणारा अनुभव, त्याचा असणारं तुझं इक्वेशन आणि ओव्हरऑल त्याच्या असणाऱ्या डायलेक्ट पासून छोट्या छोट्या गोष्टींवर काम झालंय हे वाटतं. कारण त्याचा जो टंग आहे बेसिक, तर त्या गोष्टीवरही काम आहे. कारण मुळात त्याचा असणारा पिंड किंवा तो हळूहळू काम आणि कंपोज अशा झोनमध्ये आता जात असताना ह्या सगळ्याचं कशा अर्थानं त्याचं डिसेक्शन किंवा काय पद्धतीचं. दोन गोष्टी आहेत. एक तर ज्यांच्यावर हे कॅरेक्टर बेस्ड आहे, S व्यंकटरमणन आपले एक्स गव्हर्नर, ते तमिळियन, मनोज सर बिहारी आहेत. आणि आम्ही पहिलं सगळ्यात मोठं आव्हान जेव्हा आम्ही हात घातला त्याला हेच होतं की हे कसं अचीव करायचं. मग काही लँग्वेज कोच आले, डायलेक्ट कोच आले. आमच्या सुदैवाने सेटवर मधु मॅम असल्याचा पण आम्हाला खूप फायदा झाला, कारण त्या तमिळियन आहेत. बरोबर. आमचे अजून एक अभिनेते आहेत नौशाद, जे डेप्युटी गव्हर्नरचा रोल करतात, ते मल्याळी आहेत पण त्यांना तमिळ पण येते. सो ह्या गोष्टींचा पण आम्हाला खूप फायदा होत राहिला. आणि मनोज सरांनी, म्हणजे मला आहे ना असं एक असतं ना की आपल्याला जाणार आहे केवढी मेहनत घेतोय. ते रोज यायचे, ते रोज वाचायचे. आम्ही वाचन, नाटकाचं जसं वाचन करतो तसं आम्ही वाचन करायचो. मला कळलंच नाही ते 1, 2, 3 चौथ्या दिवशी ते बोलू लागले तसं. मग त्यांनी ते पिकअप केलं होतं. आमचे जे लँग्वेज कोच होते, मी त्यांना सांगितलं होतं की आप रेकॉर्ड करके दे दीजिए, वो सर सुनते रहेंगे. तर त्यांनी ते कसं पिकअप केलं इतक्या पटकन. आणि वेन ही वॉज ऑन सेट असं झालं की अरे हा माणूस बहुतेक तमिळच आहे. आणि दुसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, मी बॅक टू बॅक 2 फिल्म्स केल्या त्यांच्याबरोबर. झेंडेच्या सेटवर मनोज सर म्हणजे आनंदाचा झरा. म्हणजे सातत्याने विनोद, सतत हे चाललंय. बरं, आपले जे सगळे मराठी कलाकार होते, भाऊ, हरीश, ओमकार राऊत वगैरे, ह्यांचा ग्रुप बनला. मग ते सतत एकत्र असायचे त्यांच्या त्या ग्रुप बरोबर. आणि त्यात ओम राऊत सारखा ओम सतत तो पण असायचा. म्हणजे मला बरेचदा सांगावं लागायचं की चला आता शूटिंग करा. बरं, स्वतः उत्तम कुक आहेत त्यामुळे सतत 3-4 वेळा त्यांनी अख्ख्या युनिटसाठी मटण वगैरे बनवलं वगैरे. हे सगळं कट टू आम्ही एक 5 महिन्यांनी गव्हर्नरचं शूटिंग करायला लागलो. आणि मी असं बघायला लागलो की मनोज सर शॉट झाला की खुर्ची घेतात आणि बाजूला गपचूप एकटेच बसतात. मला मधु मॅमने एकदा विचारलं
की त्यांना बरं नाही आहे का. मग एकदा माझ्या DOPने मला विचारलं की सर झेंडे के सेट पे कैसे थे, अभी इधर एकदम अलग आहे. मग मी विचारायला नाही गेलो, पण मला हे जाणवलं की ही इज नाव इन कम्प्लिटली दॅट ए रमणन झोन. एक असा माणूस जो खूप कमी बोलतो, एक असा माणूस जो सतत प्री ऑक्युपाईड आहे विचारांनी. तू बोलायला गेलास तर ते तुझ्याशी बोलणार, तुझ्याशी हसणार, शूटिंग संपल्यावर ते नेहमीप्रमाणे हसत खेळत, पण सेटवर असेपर्यंत त्यांनी बोलणंच बंद केलं होतं लोकांशी. म्हणजे कामापुरतं अगदी थोडंसं मिनिमलिस्टिक. सो दॅट इज वेन यू रिअलाइज की हा माणूस फक्त स्विच ऑन स्विच ऑफ, ते ऑफकोर्स ते आहेतच, म्हणजे ते प्रत्येक जण असतो, प्रत्येक मोठा अभिनेता असतो, पण ते तो झोन सोडत नाहीत. ती फिल्म संपेपर्यंत तो झोन तो सोडत नाहीत. आणि ही खूप मोठी, आता आम्ही प्रमोशनच्या वेळेला जेव्हा भेटते तेव्हा मग परत पहिल्यासारखे मनोज वाजपेयी दिसत आहेत मला, हसत खेळत राहणारे. पण शूटिंगच्या वेळेला ही वॉज कम्प्लिटली, आम्ही 39 दिवस शूटिंग केलं, ते 39 दिवस मनोज सर कम्प्लिटली वेगळे होते. झेंडेची असणारी ट्रीटमेंट, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ॲज अ दिग्दर्शक अप्रोच फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं एक डायनमिझम त्यात होतं आणि त्याला एक सटल अंडरकरंट असणाऱ्या वेगळ्या पद्धतीचा भाग होता. गव्हर्नरसाठी त्या भातातलं वेगळं अस्त्र तू काढलंस. गव्हर्नर खूप एका सिरियस विषयावरची फिल्म आहे. दुसरं ही फिल्म इकॉनॉमिक्सबद्दल आहे. तर पहिलं आव्हान आम्हा सगळ्यांसमोर हे होतं की हा इकॉनॉमिक्सचा वर्ग नाही वाटला पाहिजे. एक असा प्रेक्षक ज्याला काहीही माहीत नाही इकॉनॉमीबद्दल, किंवा एक असा प्रेक्षक ज्याचा जन्मच 1990 नंतर झालाय आणि ज्याने हा 1991च्या आधीचा भारत बघितलाच नाहीये, त्याच्यासाठी किंवा कुठल्याही प्रेक्षकासाठी हे ड्रामा म्हणून ही फिल्म पहिली वर्क झाली पाहिजे. तर त्याच्याकडे सगळा कल, म्हणजे आम्ही जेव्हा स्क्रिप्ट रिराईट पण केलं, मी ऑनबोर्ड आल्यानंतर, ते त्या दृष्टीने केलं. सो त्यामुळे मग त्याची ट्रीटमेंट तशी आहे. दुसरं, आपण भारतातल्या एका खूप मोठ्या संस्थेबद्दल बोलतोय, RBI बद्दल. तर त्याची गरिमा जपणं हे सगळ्यात मोठं आमच्या समोरचं आव्हान होतं. आणि RBI रिक्रिएट करणं, कारण RBI मध्ये तू जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केली, पण ते म्हणाले की अलाउड नाहीये येणं. कारण इतका महत्वाचा विषय, रिझर्व्ह, गोल्ड, या सगळ्या गोष्टींवर वेगळ्या अर्थानं. आणि त्याच्यात एक प्रसंग आहे जो आता ट्रेलर मध्ये आणि गाण्यात दिसतोय की ते त्यांच्या वॉल्ट मध्ये, आता RBIची वॉल्ट कधी कशी बघायला मिळणार आपल्याला. म्हणजे मला माहित नाही की आपल्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी पण त्यातनं बघितली असेल की नसेल. तर आता तिथे मग थोडा इमॅजिनेशनचा भाग येतो. पण आमच्या प्रोडक्शन डिझायनर जे आमच्यात राजेश चौधरी, म्हणजे आम्हाला नंतर खूप प्रयत्नांती एका व्यक्तीला परवानगी मिळाली जायला. मग आमच्याकडे एक चर्चा झाली की कोणी आत गेलं पाहिजे, म्हणजे वॉल्टमध्ये नाही, RBI मध्ये. आणि सगळ्यांचं ऑब्व्हियस असं म्हणणं होतं की सर तुम्ही जा. म्हटलं मी जाऊन उपयोग नाही आहे, प्रोडक्शन डिझायनरने आत गेलं पाहिजे, ज्याने ती उभं करायचं ते विश्व. सो राजेश गेला आणि त्याने ते RBIची बिल्डिंग वगैरे बघितली. तिथेही काही रिस्ट्रिक्टेड एरियाजमध्येच आम्हाला पब्लिक एक फॉयर विअरमध्येच एंट्री होती. मग ते बघून जर ह्या बिल्डिंगचं फॉयर असं असेल, त्याच्या खोल्या कशा असतील, असं करून करून त्यांनी तो सगळा सेट उभा केलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन होतं, कारण RBIच्या बिल्डिंगला तू बघशील तर खिडक्या आहेत सगळीकडे, त्या खिडक्यांमधनं दिसणारी मुंबई 1990ची. कारण RBIची बिल्डिंग ही त्या भागातली सगळ्यात उंच बिल्डिंग आजही. 2च बिल्डिंग दिसतात, एक RBIची बिल्डिंग आणि एक BSEची बिल्डिंग. तर त्या 2 बिल्डिंग्स, त्यांची जक्स्टापोजिशन, कुठल्या बाजूने काय दिसतं, समुद्र कुठे दिसतो, लँड कुठे दिसते, आणि ती टोपोग्राफी, ते म्हणजे त्यात खूप सायन्स गेलंय त्या सगळ्यात. आणि ह्याच्यात आमचे DOP विशाल सिन्हा सर, प्रोडक्शन डिझायनर राजेश चौधरी आणि आमचे VFX करणारे अभिषेक सक्सेना, ह्या तिघांचाही खूप मोठा वाटा आहे. ह्या सगळ्यात म्हणजे स्वतःचं प्रोडक्शन, टेलिव्हिजन रायटिंग, नाटकाबद्दल असणारं आतोनात प्रेम, अभिनय आणि दिग्दर्शन, हे इतक्या बहुअंगी, बहुढंगी, बहुपेडी अशा असणाऱ्या गोष्टी करत असताना नेमकं स्वतःतलं सिम्प्लिसिटी जपणं, ते व्यामिश्र आणि कॉम्प्लेक्स होऊ न देणं, कशा अर्थाने म्हणजे हे रसायन तुझ्या आत सतत असतं की नेहा जमिनीवर ठेवते? नेहा, मी आता माझं उत्तर तू देऊन टाकलंस. म्हणजे ना, ती बरेचदा असं होतं की ती असं काही आपलं, समजा एखाद्या बरोबर बोलताना फोनवर आवाज चढला असेल, किंवा बरेचदा होतं कामाच्या ह्याच्यात. मला आठवतंय आपले शशांक सोळंकी निर्माते आहेत, ते एकदा त्यांचा आणि माझा फोन सुरू होता
आणि मी असं थोडंसं चिडून नाही, पण असं थोडं त्राग्याने त्यांच्याशी काहीतरी बोललो. ओके, हो करतो सर, ओके. आणि नेहा माझ्या बाजूलाच बसली होती. ते म्हणाली, हिंमत कशी झाली तुझी? शशांक सोळंकींची असं बोलत, हिंमत कशी झाली तुझी? ज्या माणसाने तुला तुझं पहिलं काम दिलं, आज एक हिंदी 2 फिल्म्स केल्यास म्हणून तू असं बोलशील त्यांच्याशी? परत नाही बोलायचं असं. जोपर्यंत तुमच्याकडे असा पार्टनर आहे, मला नाही वाटत तुम्ही तुमचे पाय जमिनीवरून सुटू शकतात. क्या बात आहे. आणि मी तिची समजही त्या पद्धतीची आहे. हो, त्या ऍब्सोल्युटली. सगळ्या आणि ते म्हणजे ते काय म्हणू आपण त्याला, तो समतोल आणि रुटेडनेस नेहमीच आमच्या परिवारात राहिलेला आहे. निश्चित. हे सगळं करत असताना तू मगाशी एक नाव घेतलंस, विश्वास सोहनी. या सगळ्यात मी आज समीर असेल, वेगळा त्या राहुल पेठे पासून ते पुष्कर, अगदी समीर, खूप लोक आहेत. म्हणजे ते खऱ्या अर्थानं विद्यापीठ आहे. सी आणि आजही म्हणजे स्वतःच्या आजारपणातून उठल्यानंतरही सांगते ऐका करायची त्याची असणारी धडपड आजही आविष्कारासाठी, प्रायोगिकसाठी, म्हणजे स्वतः कमवलेले पैसे टाकून, नाटक करून, स्वतःचं पदार्पण करून मी काम तुला सांगू करणारा का, माणूस आहे. आम्ही जेव्हा डहाणूकर, म्हणजे मी फार वेळ रमलो नाही आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये, कारण माझं ते क्लिअर होतं की कॉलेज संपलं की आपण यातनं बाहेर पडायचं. पण आम्ही कोणीच हे डिनाय करू शकत नाही की आम्ही आज जे कोण आहोत, समीर असेल, पुष्कर असेल, अनिकेत विश्वासराव असेल, मानसी कुलकर्णी असेल, मी आहे, खूप नाव आहेत रे आमच्या कॉलेजची. ह्या सगळ्यांच्या बेसला विश्वास सोहनी नावाचा अर्क आहे. तो कोणीच डिनाय करू शकत नाही. आणि त्याने जी शिस्त तेव्हा लावलेली आहे सगळ्याच बाबतीत, रंगभूमीच्या बाबतीत, म्हणजे तो आता खिशातनं पैसे टाकून म्हणालास, डहाणूकर कॉलेजकडे कधीच बजेट नसायचं. आम्हाला नेहमी म्हणायचं, आले 2 ठोकळे आणि जीन्स आणि झब्बे घेऊन नाटक करतात आहे, आणि तरी सुद्धा आम्ही प्राईज मारायचो त्यावेळेला. मग आम्हाला आमच्या गाडी भाड्यापासनं, खायला चहापासनं, वडापावपासनं विश्वास आम्हाला तेव्हा कळायचं नाही, पण विश्वास स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून हे आम्हाला सगळे आमचे लाड तेव्हा करत होता. त्याचं खूप मोठं क्रेडिट आहे, ते कोणीच डिनाय नाही करू शकत. ह्या सगळ्यात आत्ता मागे वळून पाहताना टेलिव्हिजननी वेगळ्या अर्थाने, म्हणजे जो ड्रामा क्युरेट झाला, त्या सगळ्या गोष्टी झाल्या, अशा स्थित्यंतराच्या काळात तू होतास. आणि तुझ्याबरोबर एक नाव होतं मंदार देवस्थल. आजही मंदार बरोबर, म्हणजे मंदारच्या पडत्या काळातही तू त्या इतका स्ट्रॉंग पिलर म्हणून तू राहिलास. कशा अर्थानं त्या सगळ्या गोष्टीचं इक्वेशन, आणि टेक्निकली मला असं वाटतं की आत्ता त्याला गव्हर्नरची गरज आहे, अशा अर्थानं त्या पिरियडमध्ये तू राहिलेला आहेस. प्रत्येक कलाकाराच्या लाईफमध्ये चढउतार असतात. ऍब्सोल्युटली सावल्यांचा खेळ आहे तो. मला आनंद आहे की स्टार प्रवाह वाहिनीने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे, आणि होपफुली त्यातनं काहीतरी चांगलंच निघेल. गव्हर्नर आत्ताच्या घडीला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावं, यासाठीचं तुझं USP म्हणून तू काय सांगशील? खूप कटू योगायोग आहे, पण 1990 साली ज्या उंबरठ्यावर आपला देश उभा होता, त्यावेळेच्या जागतिक परिस्थितीमुळे नेमकं तीच जागतिक परिस्थिती आता परत निर्माण झालेली आहे. म्हणजे हा खरंच आम्हाला कोणालाच नको असलेला योगायोग आहे. म्हणजे आम्ही नोव्हेंबर 2025 मध्ये शूटिंग संपवलं होतं, कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं, आणि फेब्रुवारीमध्ये हे युद्ध सुरू झालं सगळं. माझं म्हणणं एवढंच आहे की मुळात 2 गोष्टी आहेत. देशाचा इतिहास हा फक्त युद्धांचा इतिहास नाही आहे. 1990 साली आपण ही जी कात टाकली आणि आपण लिबरलायझेशनच्या ज्या वाटेवर लागलो, त्याच्या मागे काय घडलं हे जाणून घेणं देशाचा नागरिक म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आज जी फळं आपण खातोय त्याची मुळं कुठे आहेत त्या झाडाची, ते कळणं. कारण आज मी म्हटलं तसं, आज जे तरुण आहेत, जे ह्या सगळ्या काळानंतर जन्माला आलेले आहेत, त्यांना हे कळणं गरजेचं आहे की 90च्या साली कोका कोला आणि पेप्सी नव्हतं, स्टार टेलिव्हिजन नव्हतं ना, काही होतं. तर ते नसताना तिथून आपण एका विशिष्ट ग्रुप ऑफ पीपलने, म्हणजे त्यात राजकीय नेते पण आहेत, ब्युरोक्रॅट्स पण आहेत, आणि सगळेच आहेत, त्यांनी हे जे निर्णय घेतले ते तेव्हा कटू वाटले, त्यांच्यावर भयंकर टीका झाली. पण आज आपल्याला कळतंय की 35 वर्षानंतर की बरं झालं त्यांनी त्यावेळेला. कारण आज आपले शेजारी देश बघितले आपण, तर आपल्याला कळतं की नाही, बरं झालं त्यावेळेला आपण विजन त्यावेळेला महत्त्वाचं ते अंमलात आणणं. आणि आजच्या काळात जेव्हा हा परत एकदा एक कठीण काळ येऊ घातलाय जगासमोर अख्ख्या, तेव्हा तेच विजन आणि तोच काय म्हणू आपण त्याला, मनाचा ठामपणा आपल्या कामी येणार आहे. निश्चित. रॅपिड फायर राऊंड कडे जाऊ. येस. रंगभूमी की OTT? दोन्ही. अभिनेता की दिग्दर्शक? दोन्ही. ठाणे की मुंबई? मुंबई. स्क्रिप्ट की स्टारडम?
स्टारडम देणारं स्क्रिप्ट. डिसिप्लिन की टॅलेंट, डिसिप्लिन. हिस्ट्री और फिक्शन फिल्म्स. हिस्टॉरिकल फिक्शन. जर ह्या सगळ्या ह्याच्यात गव्हर्नरचं जसं आहे तसं एका दिवसाचा मुख्यमंत्री बनलं तर काही निर्णय घ्यावे लागतील, तर तुला असं काय वाटतं की ते कुठले महत्वाचे असतील कलावंतांसाठी कलावंतांसाठी किंवा ओव्हरऑल असणाऱ्या इंडस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह? एका दिवसात तर कायच होईल. मी एवढंच फक्त मला आवडेल कुठल्याही मुख्यमंत्र्याकडनं किंवा राजकीय नेत्याकडनं माझी अपेक्षा आहे की कलावंतांच्या ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत, चित्रपटांसाठीची चित्रपटगृह आणि नाट्य कलावंतांसाठी चांगली नाट्यगृह एवढी दिलं तरी मायबाप खूप होईल आमच्यासाठी. या सगळ्यातला आज जर फ्लॅशकटमध्ये अख्खा मॉन्टाज कापला तुझ्या करिअरचा, तर मोजका क्षण आहे की हा फ्रीज झाला पाहिजे, हा माझ्यासाठी महत्वाचा आहे, तर तो नेमका कोणता आहे? बापरे, असे खूप आहेत, पण मी म्हणेन मनोज सरांबरोबरची पहिली भेट खूप विशेष होती, खूप विशेष होती. मल्टिपल टेक्स महत्वाचे वाटतात का त्याच्यानंतर येणारा आउटपुट महत्वाचा आहे की वन टेक ओके जो नॅचरल आहे तो? नाही, मल्टिपल ते खूप गरजेनुसार आहे. कधी कधी पहिल्या टेकमध्ये अभिनेता ही नेल्स इट, पण कधी कधी मल्टिपल टेक्स पण लागतात. पण माझा ॲव्हरेज जो मला 2 फिल्म्समध्ये कळलाय की चौथा टेक पर्यंत मला असं वाटतं की अभिनेत्यातला फ्रेशनेस टिकून असतो, त्याच्यानंतर ते कदाचित मेकॅनिकल होऊ शकतं. इतक्या कथा, इतकी व्यक्तिमत्व, इतके विषय हाताळल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी चिन्मय मांडलेकरला थोडीशी अट्रॅक्ट करते, थोडीशी भुलवते आणि त्याच्याकडे अरे यार ये करणं बाकी असं वाटतं? सायन्स फिक्शन नाही केलं अजून, ते करायचं. क्या बात आहे चिन्मय. म्हणजे विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि जो तुझा नम्रपणा आणि आभाळ कवीत घेऊनही पाय जमिनीवर असण्याची जी ताकद आहे म्हणजे, आणि तिन्ही माध्यमात म्हणजे रंगभूमी असेल, चित्रपट असेल, OTT असेल आणि टेलिव्हिजन, या सगळ्यांमध्ये तितक्याच दमदारपणे तुझ्या यशाचा वेलो गगनावरी जावा यासाठी लक्षकडून खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू अमित, थँक्यू. आणि 12 जूनला गव्हर्नर येतोय, प्लीज बघा. थँक्यू सो मच. थँक्यू.